मित्रो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान भवन उभारणार आहेत। आता संविधान भवन उभारल्यामुळे भारतीय संविधानाची जी मूल्ये आहेत, जे तत्व आहेत ते रुजायला मदत होईल आणि जे संविधानाच्या विरोधी तत्व समाजामध्ये वावरले जातात ते दूर व्हायला मदत होणार आहे। आता भारतीय संविधान असं म्हणते की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे मूल्ये आपल्या संविधानामध्ये आहेत। तर आपल्याला बंधुत्व हे रुजण्यासाठी आता मदत होणार आहे। एक बंधुत्व एकदा मूल्य आपण स्वीकारलं म्हणजे आपल्यामधले श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व संपुष्टात आणण्यासाठी मदत होणार आहे। श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा जो काही आधार आहे तो गैरसमजावर आणि अज्ञानावर आधारलेला आहे तो दूर व्हायला मदत होणार आहे। त्याचबरोबर न्याय, काही जणाला न्याय, काही जणांवर अन्याय, काही जणांचे फुगले गाल, काही जणच मालामाल, काही जण बेहाल, हे सुद्धा आता दूर होण्याला सुद्धा मदत होणार आहे। कारण सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना चे मूल्य रुजवल्यामुळे, जो विचार रुजवल्यामुळे समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित व्हायला मदत होते। कारण विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की परिणाम बदलतात। म्हणून या दृष्टिकोनातून देखील आपल्याला आता बघावं लागणार आहे। आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 2049 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। असे हे संविधानाची उद्देशिका देखील आता ह्या संविधान भवनामध्ये असणार आहे। त्यामुळे तेथील जे मूल्य आहे, धर्मनिरपेक्षता, या मूल्यामध्ये इहेवादाचा विचार आहे। पारलौकिक गोष्टीला तिथं थारा नाही। मग पारलौकिक गोष्टी जर समाजासाठी घातक ठरणार असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे। यामुळे हा विचार तिथं रुजायला आता मदत होणार आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा आता समाजामध्ये रूढ व्हायला मदत होणार आहे। कारण कोणी जर आमच्या कुठलंही शासन असू दे आता यानंतर, तर त्यांच्या विरोधात जर बोललं तर ईडी कडी असं काही लागणार नाही। कारण त्यांनाही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे बाबा, हा विचार सुद्धा समाजामध्ये आता रुजायला मदत होणार आहे। दुसरी गोष्ट की या देशामध्ये जी संधीची समानता जी असायला पाहिजे, काही जणांना संधी, काही जणांना बंदी आणि काही जणांना पुरावे असताना मागासवर्गीय आयोगानं त्यांना मागास ठरवलेला असताना ओबीसीला ज्या आरक्षणाचे जे काही निकष लावलेले आहेत त्या निकषाच्या आधारानं मराठा समाज सुद्धा आरक्षणामध्ये येत असताना त्यांना ह्या संधीपासून जे वंचित ठेवण्यात येत आहे, तर त्या संधीपासून वंचित ठेवू नये। कारण संधीची समानता जे काही निकष पूर्ण करणार आहेत त्यांना दिली पाहिजे। सामाजिकदृष्ट्या मागास ठरलेला समाज जो कोणी असेल त्याला संधी दिलीच पाहिजे संविधानानुसार। हा विचार रुजवायला देखील मदत होणार नाही। कारण कोणत्याही आरक्षणाच्या जागा कोणाची खाजगी मालमत्ता नसते। हे देश हा सार्वजनिक गोष्ट आहे। हा सुद्धा विचार रुजायला आता मदत होणार आहे। मित्रो, संविधानाचे कोणकोणते मूल्य रुजायला मदत होणार आहेत या संविधान भवनाच्या माध्यमातून ते मी पुढच्या भागामध्ये सविस्तर आपल्यासमोर सांगणार आहे। पण मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जे संविधान भवन उभं करण्याचा जो क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे या देशामध्ये पुरोगामी विचार, परिवर्तनवादी विचार, संविधाननिष्ठ विचार रुजायला आता मदत होऊन जे काही अंधश्रद्धा विचार असतील, जे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे सुद्धा भारतीयाचं कर्तव्य आहे। त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आड येणारे जे मूल्य असतील, जे काही अंधश्रद्धा असतील त्या सुद्धा दूर व्हायला आणि त्यासाठी जे प्रबोधनाचा प्रक्रिया तिथं होणार आहे गतिमान, त्या दिशेनं संविधानाला केंद्र ठेवण्याचा
संविधानाच्या माध्यमातून समाजामध्ये या देशामध्ये संविधानाचं राज्य आलं पाहिजे हा विचार मांडणाऱ्यांना बळ मिळणार आहे. आता कुठल्या धर्माचं राज्य आणता येणार नाही, कुठल्या एखाद्या ध्वजाचं किंवा एखाद्या रंगाचं राज्य या देशावर असणार नाही, तर तिरंग्याचंच राज्य असणार आहे काय, आणि फिरंग्याचं सुद्धा राज्य येणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण हा देशामध्ये कुठला रंग कुठला धर्म हा महत्त्वाचा नाही, कुठला धर्मग्रंथ श्रेष्ठ नाही, तर या देशातलं संविधान श्रेष्ठ आहे. जेव्हा आपल्याला हा विचार येतो की कोणत्या धर्मग्रंथातले विचार अंगीकारले पाहिजे, आणि तेव्हा एखादा संविधानाच्या विचाराच्या विरोधामध्ये, संविधानातील मूल्याच्या विरोधामध्ये जर कुठल्या एखाद्या धर्मग्रंथातला विचार जर संविधानाच्या विरोधी जात असेल तर तो पराभूत होत असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे संविधान श्रेष्ठ ठरणार आहे. त्यामुळे संविधानाला श्रेष्ठ मानणारे जो निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे, या महाराष्ट्र सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. आणि ज्यांना संविधानाविषयी प्रेम आहे त्यांनी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. हे संविधान आपण वाचलं पाहिजे. संविधानामध्ये कोणते मूल्य आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मात समभाव नाही. तर धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? धर्मनिरपेक्षताचे कोणते तत्व आहेत आणि धर्म पाळताना कोणत्या अटी लादलेल्या आहेत त्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. कारण भारतीय संविधानाला प्रोत्साहन देणारा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. त्यामुळे आपण या भारतीय संविधानाच्या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या सरकारने सध्या विद्यमान केंद्रातल्या सरकारने आणि महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारने सुद्धा शैक्षणिक धोरण 2020 लागू केलेलं आहे. आणि शैक्षणिक धोरण 20 लागू केले असताना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीमच्या अंतर्गत द्वितीय सत्रामध्ये भारतीय संविधान हे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे संविधानाला महत्त्व देणारं हा सरकार असल्यामुळे आता आपल्याला संविधानाचे विचार रुजवायला एक प्रकारचं पाठबळ मिळालेलं आहे. आणि हे पाठबळ घेऊन राजकीय इच्छाशक्ती जेव्हा असते मित्र, ते विचार रुजत असतात. जेव्हा ज्या विचाराला राजकीय व्यवस्था पाठीशी असते ते विचार रुजायला मदत होत असते. म्हणून आपल्याला राजकीय व्यवस्था आता ह्या परिवर्तनवादी विचाराच्या सोबत आहे असं मानायला काही हरकत नाही. आणि जर ते नसतील तर त्या मूल्याच्या विरोधी जर काही असेल तर त्याविषयी आपण बोलूच ना. धन्यवाद.